नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मस्त टेस्टी अशी पालक भजी। ही भजी तुम्ही नाश्त्याला किंवा जेवताना तोंडी लावू शकता। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। इकडे मी पालक भजी बनवण्यासाठी अर्धी जुडी पालक मी स्वच्छ साफ करून घेते आणि धुवून घेणार आहे। पालक धुवून मी असा जाडसर असा कापून घेतलेला आहे। तो अर्धी जुडीच पालक घेतला आहे मी। आणि त्यासाठी उभा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर लाल तिखट नुसतं टाकलात तरी चालेल। इकडे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये हा चिरून घेतलेला पालक तो टाकूयात आणि कांदा टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं, कांदा आणि पालकला लागेल असं, आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कांदा पण आपला नरम होईल। मीठ लावून ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत। आता ह्यामध्ये 5 चमचे बेसन टाकायचं आहे। लाल तिखट जरासं, हळद जराशी टाकायची आहे आणि आलं लसूण पेस्ट जराशी टाकायची आहे आणि ओवा थोडासा घ्यायचा आहे, पाव चमचाभर, आणि हातावर थोडासा क्रश करायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे। आता हे पालक भजीचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पहिलं पाण्याचा वापर करायचा नाही आहे, लागलं तरच नंतर आपण पाणी वापरायचं आहे। हे बघा, पाणी मी बिलकुल सुद्धा वापरलेलं नाही आहे। व्यवस्थित असं त्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण मीठ लावून ठेवलेलं त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं होतं थोडंसं, आणि पालक थोडा ओलसरच असतो। मग व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा करावा लागला नाही आहे मला। भजीचं पीठ मिक्स करता करता मी इकडे दुसऱ्या साईडला तेल गरम करत ठेवलेलं मीडियम फ्लेमवरती। तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता आपण जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी भजी आपण तळायला सोडूयात। लगेच यांना परतायची नाही, झाऱ्याने थोडी अशी हलवून घ्यायची आहेत। बघा, मस्त असा आतला पालक पण दिसतो आहे, त्यामुळे जास्त बेसनचा वापर करायचा नाही आहे, प्रमाणातच करायचं आहे। त्यामुळे व्यवस्थित असा पालक आतला दिसला जातो बघा। यामध्ये सोडा पण वापरला नाही आहे मी, बेकिंग सोडा, तरी पण छान भजी झालेली, कुरकुरीत अशी मस्त। आता याला दुसऱ्या साईडने परतून घेऊयात। ही बघा, पालक भजी मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहेत। आता तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने मी बाकीची सर्व पालक भजी मी तळून घेत आहे। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही बघा, मस्त कुरकुरीत अशी पालक भजी आपली बनवून तयार आहे। तुम्ही ही भजी नाश्त्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता। खूप टेस्टी होतात ही भजी। तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। परफेक्ट असं बेसनचं प्रमाण घेऊन छान अशी कुरकुरीत भजी। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.